मित्रांनो, कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये एक घटना घडली आहे। एका ग्राहकाने ओला स्कूटरला आग लावली आहे। मोहम्मद नदीम असं या ग्राहकाचं नाव आहे। ओला इलेक्ट्रिक स्कूटरला सर्व्हिस मिळत नसल्याने चिडलेल्या ग्राहकाने ओला शोरूमच्या समोरच भर रस्त्यावरती ओला स्कूटर लावलेला आहे आणि त्या शोरूमच्या समोरच त्या स्कूटरला आग लावलेली। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय लोकांनी आपला मोबाईल काढून या घटनेचा व्हिडिओ शूट केलेला आहे। तर या चिडलेल्या ग्राहकाने आपल्या नव्या कोऱ्या स्कूटरला आगीच्या हवाली केलेला आहे। भर रस्त्यामध्ये या स्कूटरवरती पेट्रोल टाकून आग लावलेली आहे। सुरुवातीला त्यांनी 2-3 वेळा आग लावण्याचा प्रयत्न केला, पण ते आग लागले नाही। नंतर आपण बघू शकता कशा प्रकारे आगीची ठिणगी या स्कूटरने घेतलेली आहे आणि सर्व स्कूटर आगीच्या हवाली झालेला आहे। इकडे तिकडे रोडच्या दोन्ही बाजूंनी ट्रॅफिक थांबलेली आहे। सर्व लोक आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचा प्रकार कैद करत आहेत आणि लोक बघत आहेत कशा प्रकारे या व्यक्तीने आपल्या स्कूटरला आगीच्या हवाली केलेला आहे। निराश, सर्व्हिसपासून निराश झालेला आहे या ओला स्कूटरच्या ग्राहकाने आपल्या स्कूटरला आगीच्या हवाली केलेला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यावरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत। संतापलेल्या ओला ग्राहकाने कशा प्रकारे आपल्या स्कूटरला आग लावली आहे हे बघून माझंही मन असंच होतं, असं एकाने कमेंट केलेली आहे। तर दुसऱ्याने म्हटलेलं आहे ओला स्कूटरवाल्यांची सर्व्हिस चांगली नाही आहे, तर असे प्रकार होणारच आहे। तर अजूनही काही युजरनं म्हटलेलं आहे त्याच्यापेक्षा आपल्या पेट्रोलच्या गाड्या चांगल्या। मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। धन्यवाद।